आपण आलो होतो आता अयोध्येमधील सरयू नदीवर। तर बघू शकतात किती छान व्ह्यू आहे। जे अयोध्येला येतील त्यांनी नक्की एकदा सरयू नदीला भेट द्या। मस्त बोट वगैरे, तर बघूयात आपण बोट मध्ये वगैरे बसण्याचा प्रयत्न करूयात। नाईटचा व्ह्यू इथे खूप छान असतो। सगळ्यांनी एकदा अयोध्येला आल्यानंतर सरयू नदीला नक्की भेट द्या। तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, बघूयात पुढे अजून आपण बोटची राईड घेण्याचा प्रयत्न करू। तर चला तर मित्रांनो, बघूयात आपण बोटचा राईड घेऊयात सरयू नदीमध्ये, आणि मध्ये गेल्यानंतर बघूत कुठपर्यंत घेऊन जाते बोट। ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि मस्तपैकी आपण एन्जॉय करूयात। चला मग पुढं। तर इथे मस्तपैकी संध्याकाळी लाइटिंग वगैरे असते, सध्या दिवसामुळे बंद आहे। तर हे होतं मित्रांनो, मस्तपैकी 30 रुपये द्यायचे आणि ते 1 मिनिट फिरवणार, त्यामध्ये आपला सेल्फी व्हिडिओ तयार करून घ्यायचा आपण। नमस्कार मित्रांनो, हे आहे गुप्त घाट सरयू नदीच्या बाजूला, जिथे असं म्हणतात की रामाने त्यांचं संपूर्ण आयुष्य संपल्यानंतर किंवा जे त्यांचा वनवास वगैरे होता ते काटल्यानंतर शेवटी ते इथे आले आणि इथे त्यांनी आपला बाणाचा त्याग केला होता। आणि त्यानंतर त्या सरयू नदीमध्ये जे एकदा त्यांनी गुप्त झाले त्याच्यानंतर ते पुन्हा कधीही दिसले नाहीत। तर या मागचा उद्देश हा होता की आपण जाताना सोबत काहीच घेऊन जात नाही, आणि हे जगभरातील असं एकमेव मंदिर आहे मित्रांनो जिथे रामाची मूर्ती आहे मंदिरात, पण त्या रामाच्या हातामध्ये बाण नाहीये, कारण याच ठिकाणी रामाने आपलं बाण त्याग केला होता। म्हणजे बाण इथं शस्त्र ठेवलंय आणि त्यानंतर बाहेर जी सरयू नदी आपण बघितली त्या सरयू नदीमध्ये ते गुप्त झाले। तर इथेच रामाचं जीवन संपलं होतं सगळं। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि ज्यांनी अजून चॅनलला आपले सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमचं असंच चॅनलवर प्रेम असू द्या। तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय सियाराम।